तर विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची काल भेट घेतली। उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांमध्ये यावेळी अर्धा तास चर्चा झाली आहे। नार्वेकरांच्या भेटीनंतर ठाकरेंनी राम शिंदेंची सुद्धा भेट घेतली। दरम्यान दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता देण्याची मागणी केल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले। विरोधी पक्षनेते पद देत नसाल तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा असंही ठाकरेंनी यावेळी म्हटलंय। साहजिकच आहे, दोघांनी सांगितले की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे। आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ। आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्दप्रयोग झाला होता। आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल, कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत। संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे। कारण काय काय ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत। त्याच्यामुळे आणि एक नाही, दोन दोन उपमुख्यमंत्री अशी, म्हणजे मग तुम्ही उद्या 40-40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री ही संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये। जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर सुद्धा टीका केली आहे। गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो असं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। तर गुलामांनी 2022 मध्ये काय चमत्कार केला हे सगळ्यांनी पाहिलं। शिंदे आणि फडणवीसांचा नाद कुणी करू नये असा पलटवार यावर भरत गोगावलेंनी केला। गुलामांनी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्याला सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्याला कोणतरी सांगा। गुलाम आणि गांडूळ ही जी काय प्रतिक्रिया ज्यांनी दिलेली आहे ती त्यांनाच लागू होते असं आम्हाला वाटतंय। त्याचं कारण आहे, कारण जो काय गुलाम असता तर गुलामांनी काय चमत्कार केला 2022 सालामध्ये हे आपण पाहिलं, आणि गांडूळ असता तर 2024ची महायुतीची सत्ता परत आली नसती। त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा नाद आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये असं मला वाटतंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। विधिमंडळात प्रवेशासाठी पासची 1,500 विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी हा दावा केलाय। तर पत्र असून सुद्धा आमचे कार्यकर्ते दिवसभर बाहेर उभे होते असंही यावेळी हेमंत पाटील म्हणालेत। शिवाय यामुळे विधिमंडळाची सुरक्षा धोक्यात आली असून ही लाजिरवाणी बाब असल्याचंही हेमंत पाटलांनी म्हटलं। विधानभवन परिसरामध्ये येण्यासाठी माझे 2 कार्यकर्ते गेटवर सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबून होते। सभापतींकडे पाससाठी दिलं, पास मिळाला नाही। शेवटी मला ते आतमध्ये भेटले, त्यांनी सांगितलं की 1,500 रुपयामध्ये आम्हाला या पास मिळाले आणि आतमध्ये आलेले आहेत। साक्षीला समोरच्या कार्यकर्त्याला बोलवतो, कोणी पास दिला काय नाही ते सगळं तुम्ही शहानिशा करा। आणि अशा पद्धतीने जर विधिमंडळामध्ये जर पास विकल्या जात असेल तर अतिशय लाजिरवाणी बाब आहे। मला लाज वाटली त्या कार्यकर्त्याच्या समोर, याचे ताबडतोब तुम्ही चौकशी लावा। आणि आता बातमी पुण्यात नाही, पुण्यातून आज इंडिगोची विमानसेवा सुरळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर काल देखील इंडिगोचे 10 विमानं रद्द करण्यात आलेले होते। आज इंडिगोची विमानसेवा सुरळीत असल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची विमानसेवा विस्कळीत असल्याचं पाहायला मिळत होतं। आज मात्र पुण्यातनं इंडिगोची विमानसेवा सुरळीत असल्याचं दिसतंय। गेल्या 10 दिवसांपासून इंडिगोची विमानसेवा जी आहे ती देशभरामध्ये विस्कळीत झालेली पाहायला मिळते। मात्र काल पुणे विमानतळावरती सुद्धा 10 फ्लाईट ज्या आहेत त्या रद्द अचानकपणे झालेल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागलेला होता। मात्र आजपासून इंडिगोची विमानसेवा जी आहे ती पुणे विमानतळावरती सुरळीतपणे सुरू राहील अशा पद्धतीची माहिती काउंटरवरती देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून इंडिगोच्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र काल अचानकपणे पुणे विमानतळावरून 10 फ्लाईट ज्या आहेत त्या रद्द झालेल्या होत्या। मात्र आज जी माहिती मिळते ते म्हणजे आज विमानसेवा जी आहे इंडिगोची विमानसेवा पुणे विमानतळावरून सुरळीतपणे सुरू राहील। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। आणि आता मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे। मुंबईतल्या हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून प्रचंड खालावली होती। मात्र आज मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारल्याचं पाहायला मिळतंय। हवेतील गुणवत्ता चांगल्या श्रेणीत सध्या गेल्याचं दिसतंय, त्यामुळे काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळालाय। दिवसभर हवामान उष्ण आणि सुखद राहील असाही हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय। आणि आता ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी। ठाण्यामध्ये पुढील 4 दिवस पाणी कपात होणार आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे, त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीसाठी किमान 3 दिवस यासाठी लागण्याची शक्यता आहे।